लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल हे बघा, ई-के-वाय-सी संदर्भात हा सर्वात मोठा बदल आहे. हे बघा, ई-के-वाय-सीमध्ये बदल काय करण्यात आला आहे. काय झालं होतं की ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला हे बघा 31 मार्चपर्यंत दुरुस्ती करण्याचा ऑप्शन देण्यात आला होता. ओके, तर ई-के-वाय-सीमध्ये भरपूर बहिणींनी चूक केली होती, त्यामुळे त्यांचे हप्ते थांबलेले होते. काही बहिणींचे 4 महिन्यापासून, काही बहिणींचे 3 महिन्यापासून हप्ते थांबलेले होते. नोव्हेंबरपासून काही बहिणींना आलेच नाही हप्ते. त्यामुळे तुम्ही ई-के-वाय-सी करताना काही प्रश्नांची उत्तरे चुकीची निवडली होती, त्यामुळेच तुमचे हप्ते थांबवले होते. म्हणजे तुमच्या के-वाय-सीमध्ये दुरुस्तीची गरज होती. शेवटी 31 मार्च ही तारीख देण्यात आली होती, परंतु ही तारीख संपल्यानंतर आता पुन्हा यामध्ये बदल करण्यात आला आहे. मुदतवाढ देण्यात आलेला आहे. ओके, आता ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत आहे? 30 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ आहे. 30 एप्रिलपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करू शकता लाडक्या बहिणींनो. हा सर्वात मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेला आहे. जर तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती करायची असेल तर करून घ्या लवकरात लवकर. 30 एप्रिलपर्यंत करता येणार आहे.